माझे नाव माधुरी विनायक विदाते, राहणार ताराबाद. गट नंबर 53 मध्ये जी काही आमच्या स्वतःची मालकीची जमीन आहे त्या ठिकाणी दादा विदाते, महेश गंगा विदाते, प्रदीप गंगा विदाते, शिवाजी उत्तम विदाते, अनिल उत्तम विदाते यांनी बेकायदेशीर परवानगी न घेता आमच्या जमिनीतून मुरुम वाहतूक केली, मुरुम चोरून नेला. आम्ही तलाट्याला तक्रार केली. तलाट्याला तक्रार केल्यानंतर तलाठी आमच्या मुरुमाच्या त्या ठिकाणी आला आणि तलाठी म्हणे हा तुमचा घरगुती मॅटर आहे. तर तलाट्याने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी 2 तारखेपासून उपोषण करत आहे. आमची तक्रार अर्ज देऊन वरती तहसीलदारला 15 दिवस झाले तरी देखील कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी 2 तारखेपासून उपोषण करत आहे. तसेच ते आम्हाला शिवीगाळ करतात. आम्हाला म्हणतात ही आमच्या स्वतःची मालकीची जमीन आहे, आमच्याकडे उतारा असून सगळ्या गोष्टी असून तरी देखील ते आज आमच्यावर कोणतेही खोटे गुन्हे दाखल करतात, आमच्यावर कोणताही आरोप लावतात. आम्ही सगळेजण निर्दोष आहे तरी देखील ते आमच्यावर अत्याचार करतात. त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी न्याय मागायला भेटलो आहे. आमच्या घरी फक्त मी आणि माझी आई आहे. वडील आहे माझे, मला वडील आहे, माझ्या आजोबा आहे, माझा भाऊ आहे आणि आमच्या सगळ्यात करता फक्त आमचे वडील आहे. तर वडील करते आहे आणि त्याच्या मागं आम्ही आहोत. तर मेन आमचा माणूस आहे त्याच्यावर खोटा आरोप केला आहे, त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी बसलो आहेत. आम्हाला कोणताही न्याय अजून भेटला नाही. त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी आहोत. आम्हाला न्याय भेटावा, आम्हाला संरक्षण भेटावा, आम्हाला सर्व काही भेटावं, त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी न्याय मागत आहोत. आणि त्यांचा बिझनेस आहे दारूचा, तरी देखील आज देखील ते चालवतात, तरी कोणतीही कारवाई त्यांच्यावर होत नाही.